नमस्कार मित्रांनो, मी विक्रम गायकवाड आणि आपण पाहत आहात सह्याद्री एज्युटेक युट्यूब चॅनल. विठ्ठल म्हणजे विष्णूचा अवतार की गौतम बुद्ध की लोकदेव की नेमिनाथ भगवान, यापैकी विठोबा नक्की कोण? अभ्यासकाकडून त्याच्या मुळाचा शोध घेण्याचे प्रयत्न का झाले, हा प्रश्न सर्वात आधी महत्वाचा ठरतो. यापूर्वी आपण शोध विठ्ठलाचा भाग 1 पाहिला. आता भाग 2 पाहूया. या भागामध्ये लोकदेवाचे वैष्णवीकरण कसे झाले ते पाहूया. विठ्ठलाचं मूळ एका गोरक्षक वीराच्या स्मारकात असले पाहिजे, असे मत डॉक्टर शंगो तुळपुळे यांनी महानुभावांच्या लीळा चरित्रातील एका लीळेच्या आधाराने 1977 साली मराठी संशोधन पत्रिकामध्ये मांडलं होतं. त्यानंतर विठ्ठल शोधाची अभ्यासकांची मोहीम अधिक गतिशील झाली. याविषयी बोलताना अभ्यासक डॉक्टर अशोक राणा म्हणाले की विठ्ठलाच्या मूळ रूपाचा शोध घेण्याचा प्रारंभ लीळा चरित्रापासून झाला. लीळा चरित्रामध्ये विठ्ठल वीरू कथन नावाची एक लीळा आहे. त्या लीळेमध्ये एक विठ्ठल नावाचा वीर होता आणि गुरांचं रक्षण करताना त्याला वीर मरण आलं. त्याचं स्मारक म्हणून एक वीरगळ उभी करण्यात आली. लीळा चरित्रात त्यासाठी भडखंबा असा शब्द वापरण्यात आला आहे. हे सूत्र सगळ्या अभ्यासकांनी समोर ठेवूनच त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तो मूळचा गुराख्यांचा लोकदेव आहे हे आता बहुतांश अभ्यासकांनी मान्य केले. थोडक्यात तो दक्षिणेतील गोपजनांचा लोकदेव असून क्रमाक्रमाने उत्क्रांत होत आजच्या या स्वरूपापर्यंत पोहोचला असावा. विठ्ठल हा गवळी धनगरापैकी कोणीतरी गोरक्षणासाठी मृत्यू पावलेला वीर होता व त्याला पुढे विष्णुरूप प्राप्त झालं, असा हा दावा आहे. 1956 साली पहिल्यांदा डॉक्टर दुर्गा भागवत यांनी आपल्या लोकसाहित्याची रूपरेषा या ग्रंथात विठ्ठल हा गोपजनांचा म्हणजे गवळ्यांचा देव आहे असं मत मांडलं होतं. त्यानंतर त्याच दिशेने डॉक्टर जी ए दलरी, डॉक्टर गुंथर सोनथायमर, डॉक्टर शंगो तुळपुले, डॉक्टर माणिकराव धनपलवार तसेच डॉक्टर राची ढेरे यांनी संशोधन कार्य केलं. डॉक्टर गुंथर सोनथायमर यांना पंढरपूरमध्ये महाद्वारासमोर एका वीराची स्मारकशिला दिसून आली. त्यांनी डॉक्टर तुळपुले यांच्या ती नजरेस आणून दिली. त्यानंतर डॉक्टर तुळपुले यांनी त्या वीरगळात विठ्ठलाचे मूळ रूप असले पाहिजे असे मत मांडलं आणि डॉक्टर दलरी यांनी त्यांच्या या मताला पुष्टी दिली. विठ्ठल आणि वीरगळ यांच्या संबंधाची स्पष्ट मांडणी 1971 साली सर्वात आधी डॉक्टर जी ए दलरी यांनी केली. मात्र दुसऱ्या बाजूला वीरगळ हे विठ्ठलाचं मूल रूप असावं हे मत डॉक्टर ढेरे यांना मान्य नाही. लीळा चरित्रातील ती कथा देखील प्रसिद्ध असावी असं त्यांचं मत आहे. डॉक्टर राची ढेरे यांच्या मते विठोबा हा मूलतः गोपजनांचा देव आहे. ते एक अलीकडे होऊन गेलेले महत्वाचे असे संशोधक आहेत ज्यांनी या सगळ्या संशोधकांच्या संशोधनाला एकत्र करत आणखी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. ते म्हणतात की आंध्र कर्नाटकातले गोल्ल कुरु आणि महाराष्ट्रातले विशेषतः दक्षिण महाराष्ट्रातले गवळी धनगर हे विठ्ठलाचे मूळ उपासक असून त्यांना आंध्र कर्नाटकात आजही यादव म्हणून ओळखलं जातं. अशा गोपजनांचा हे मूळचा लोकदेव असल्याचंही म्हटलं जातं. या गोपजनांना जसं यादव म्हणून संबोधलं जातं, अगदी तसंच विठ्ठलोपासनेचं वैभव ज्यांनी वाढवलं आहे ती राजवटी यादव याच नावानं ओळखली जाते. त्यांनीच त्याला विष्णू कृष्ण रूप प्राप्त करून दिलं असंही ढेरे म्हणतात. या सगळ्याविषयी मांडणी करताना ते म्हणतात की विठ्ठल बिरप्पा या कुरुब धनगरांच्या जोडदेवातला विठ्ठल हा विजयनगरच्या स्थापनेपूर्वी जवळजवळ 150 वर्षापासून कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवर पंढरपूर येथे विष्णू कृष्ण रूपात लोकप्रेमाच्या आणि राजप्रेमाच्या आबीर गुलालात रंगून गेलेला होता आणि बिरप्पा हा आंध्र कर्नाटक महाराष्ट्रात वीरशैवांच्या प्रभुत्वाखाली अनेक ठाण्यात वीरभद्र रूप पावला होता. थोडक्यात यादवांचा देव असलेला विठ्ठल आजही एका बाजूला आपल्या गोपजनीय मूळ रूपात महाराष्ट्रात नांदत असून धनगरांच्या विरोबाशीही नातं सांगतो, तर दुसऱ्या बाजूला तो वैदिकीकरणानंतर विष्णू रूपात कृष्णाचा अवतार म्हणूनही भक्तांसाठी उभा ठाकलेला दिसतो. मूळ लोकदेव असलेल्या या विठोबाची कीर्ती उत्तरोत्तर इतकी वाढत गेली की त्यानंतर त्यांचं वैदिकीकरण करण्यात आलं आणि त्याला आत्ताच कृष्णाचा अवतार हे स्वरूप प्राप्त झालं अशी मांडणी अभ्यासक करतात. याबाबत राची ढेरे लिहितात
की विठ्ठलाचे केवळ वैष्णवीकरणच नव्हे तर त्याचे वैदिकीकरणही संतांच्या उदयापूर्वीच घडले होते आणि ते अगदी आजपर्यंत घडत राहिले आहे. वैष्णवीकरण आणि वैदिकीकरण घडविण्यात यादव राजकुळांच्या उत्तेजनाने क्षेत्रोपाध्यायांनी जसा पुढाकार घेतला तसाच शास्त्री पंडितांनीही पुढाकार घेतला. या लोकप्रिय देवामागे श्रुती स्मृतींची आणि इतिहास पुराणांची परंपरा उभी केल्या वाचून क्षेत्रोपाध्यायांना आणि शास्त्री पंडितांना त्याचा स्वीकार करणे सोयीचे नव्हते. यावरून असे दिसून येते की मूळ वैदिक धर्मात मूर्तीपूजा आणि मंदिरे नव्हती, पण भारतातल्याच विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना देवत्व बहाल करून त्याला विष्णूचा अवतार करून देव आणि मंदिरे ही संकल्पना समाजामध्ये रुजवण्यात आली. यातूनच पुजारी, विविध कर्मकांड, भक्तिपंथ निर्माण झाले. या भागात आता इथेच थांबूया. पुढील भागात पाहू विठोबा म्हणजे गौतम बुद्ध की नेमिनाथ भगवान. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ मिळतील. धन्यवाद.